तिला आमच्या खूप आवडतं व्हिडिओमध्ये यायला. ते मला पण ओंकार म्हणतो मी आता भाटुकामध्ये जाणार आहे, अभयची जागा घे. नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे, कारण की तुम्ही एवढे छान सपोर्ट करताय माझ्या सगळ्याच व्हिडिओजला. तर आजचा हा फॅमिली व्लॉग असणार आहे. तर आज मी फॅमिलीसोबत कोल्हापूरला जाते आहे रात्रीच्या गाडीने. तर तिथे आम्ही कुठे कुठे फिरतो आहे हे सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे. जसं तुम्ही माझ्या शॉपिंगच्या व्हिडिओजला सपोर्ट करता, तसंच आजच्या या छानशा ब्लॉगलासुद्धा सपोर्ट करा. आणि रात्रीची ट्रेन असल्यामुळे आम्ही सगळे घरातनं जेवण करूनच निघणार आहे, आणि त्यामुळे टिफिन घेण्याचा तर काही प्रश्नच येत नाही. आणि माझ्यासोबत माझे आईवडीलसुद्धा असणार आहेत. तर असा छानसा व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रात्रीचं जेवण करून आम्ही आता पुन्हा स्टेशनला आलो आहे, आणि रात्र असल्यामुळे मला शूट तर काही करता येणार नाही ट्रेनमधलं. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आता आम्ही कोल्हापूरमध्ये आलो आहे, आणि आता कॅब करून आम्ही आदमापूरला जाणार आहे. सगळ्यात आधी आम्ही बाळूमामांचं दर्शन घेणार आहे. बाळूमामा म्हणजेच महादेवाचा अवतार आहे. खरं तर आमची ही तिसरी चक्कर आहे. तिसऱ्यांदा आम्ही आदमापूरला येतो आहे, बाळूमामांचं दर्शन घेतो आहे. आणि बाळूमामांचं हे रूप आम्हाला सिरियलमुळे कळालं खरं तर. त्यामुळे आता आम्ही हे बाळूमामांचं दर्शन घेणार आहे. संस्थानामध्ये आलो आहे. इथे तुम्हाला हॉटेलच्या रूमसुद्धा मिळतील. राहण्यासाठी हे बरंच मोठं संस्थान आहे. इथल्या रूम्स पण चांगले आहेत, आणि इथे प्रशस्त अशी पार्किंग पण दिलेली आहे. बाहेर गार्डन वगैरे केलेलं आहे छोटंसं. आणि हे आतमध्ये रूम बुक करण्यासाठी ऑफिस आहे, आणि समोर इथे हे इथले रेट लिहिलेले आहेत. मी रूममध्ये जातो आणि मग फ्रेश होऊन तुम्हाला भेटते. तर माझं सगळं आवरून झालेलं आहे. आंघोळ वगैरे झाली, फ्रेश झालो आहे, आणि अजून सोनीचं वगैरे बाकी आहे. आईचं, पप्पांचं, माझं चौघांचं आमचं आवरून झालं आहे. फक्त सोनोलीचं थोडंसं आवरायचं बाकी आहे. तर तिचं तेच काम चालू होतं, मेकअप करायचं. आणि तिचं आवरून झालं ना की आम्ही बाळूमामाच्या दर्शनाला आधी जाणार आहे. नाही, आधी आम्ही नाश्ता करणार आहे. तर आम्ही सगळे आता नाश्ता करण्यासाठी निघालो आहे. टेस्ट करून सांगा पप्पा कसं आहे. आमचे पप्पा टेस्ट करून सांगणार आहेत मिसळ कशी आहे. मिसळ आणि दोनच भाव आहे. तिखट आहे, नॉर्मल नॉर्मल आहे ना, नॉर्मल तिखट येणार. हा उत्तप्पा आलाय. 3 उत्तप्पा सांगितले होते, तर 3 उत्तप्पा आले, आणि इथे सांबार आणि चटणी आली. बघू टेस्ट करून कसं लागतंय तो. आणि ओमकारचा पुरी भाजी, काहीतरी कुर्मा भाजी आहे ना, कुर्मापुरी. ॲक्च्युली हे सांबार आहे ना गोड आहे. कधी भाटुबामध्ये येणार आम्ही याची जागा घ्यायला. ओमकार म्हणतो मी आता भाटुकामध्ये जाणार आहे, अभयची जागा घ्यायला. चटणी पण ओके ओके, पातळ खूप जास्त ओके, आणि कांदा उत्तप्पा आहे, छान आहे, नॉट बॅड. ही आहे कुर्मापुरी, मिक्स भाजी बेसिकली. मोमो टेस्ट. हा ना, मोमो टेस्ट. काइंड ऑफ पावभाजी असते ना जशी ग्रेव्ही. मला आधी वाटलं काय पिवळा बटाटा जो आपण करतो ना पोळीसोबत, तो आहे. म्हणजे आता फ्लावरचं पण टेस्ट आहे, चांगले म्हणजे भाजीची टेस्ट. नाश्ता करून झाला आहे, आणि आता आम्ही बाळूमामाच्या दर्शनाला चाललो आहे. हा आजूबाजूचा परिसर आहे. इथे तुम्हाला सगळ्या प्रकारची दुकानं मिळते. इथे तुम्हाला जास्त करून घोंगडीचे दुकानं मिळतील, आणि हार फुलं तर आहेच. तिथे आम्ही आता लाईनीत थांबलो बाळूमामाला जाण्यासाठी. बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी आता इथे लाईन चालू.
तर माझ्या मागे पण बरीचशी लाईन आहे. तिकडे लाईनीमध्ये थांबलो आहे. आजूबाजूचा परिसर आहे. आणि आतमध्ये सगळीकडे जसं फोन अलाउड नसतात तसंच इथे पण आहे, फोन अलाउड नाही आहे. म्हणून मी रांगेतनं दाखवते आणि बाहेर दर्शन करून आले की मग मी तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवते. तुमच्या सगळ्यांचं दर्शन झालं आहे बाळूमामाचं. असा भंडारा लावला आहे बघा. आईला आमच्या खूप आवडतं व्हिडिओमध्ये यायला. ते मला पण घ्या. तिथे सोनी मग आलेलं समजत ना मग बाळू मला आले इथे हे दत्त महाराजांचं मंदिर आहे आणि इथे बाबा इथे भंडारा हा प्रसाद म्हणून दिला जातो. इथे हे दत्त महाराज मंदिर आहे. असा हा भंडारा लावतात सगळ्यांना. आणि बाळूमामाचं मंदिर इथे हे मेन मंदिर आहे. बाळूमामाचं हे मेन मंदिर आहे. हा आजूबाजूचा परिसर येणार आहे. असे वरती पत्र्याचे शेड केलेले आहेत. आणि मंदिराची ही पुढची बाजू आहे. इथे सगळ्यांनी फोटो काढायसाठी खूप गर्दी केली होती आणि ऊन होतं. आणि त्याच्याच बरोबर समोर इथे हे पैसे चिटकवले जातात त्या भिंतीवर. काही इच्छा पूर्ण व्हायची असेल किंवा काय अशी तिथे मान्यता आहे. पैसे चिटकवले की इच्छा पूर्ण होते किंवा काय. तर बरेच जण इथे पैसे चिटकवायचा प्रयत्न करत होते. जर तुम्हाला इथे येऊन अन्नदान करायचं असेल तर ती पण सुविधा इथे दिलेली आहे. जर पोतभर तुम्हाला द्यायचं असेल धान्य कुठलंही तरी अशी सोय आहे. किंवा 1-2 किलो जरी द्यायचं असेल, दान करायचं असेल तर असे हे ठेवलेले आहेत बकेट. तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला जे द्यावंसं वाटेल ते अन्न तुम्ही इथे दान करू शकता. तसेच इथे हे पत्र्याचे शेड आहे. ज्या लोकांना रूम घेऊन राहणं परवडत नसेल त्या लोकांसाठी इथे हे पत्र्याचे शेड आहे. इथे तुम्ही राहू पण शकतात. तसेच हे चौकशी केंद्र आहे. शिवाय इथे तुम्ही देणगी पण देऊ शकता. तर असा सगळा हा बाळूमामाच्या मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे. तुम्हाला हे ठिकाण कसं वाटलं हे कमेंट करून मला नक्की सांगा. बाळूमामाचं दर्शन करून झालं आहे आणि आता मी मेतक्याला चाललो आहे. जिथे बाळूमामाने खांब रोवला होता की जिथे बाहेरची करणे वगैरे केलेली असते ते सगळं तिथे उतरून जाते. असं त्यासाठी तो खांब रोवला होता. त्याला हात लावल्यावर सगळे ती करणे निघून जाते. तर असा तो खांब बघायला निघाला. आणि दर्शनाला जाण्यासाठी इथे तुम्हाला 4 व्हीलर मिळतील जिथे तुम्हाला 100 रुपये सीटाप्रमाणे त्या मंदिरामध्ये घेऊन जाते. तर सगळ्यात आधी आम्ही माता सत्यवाचं दर्शन घेतोय जे की पार्वती मातेचं रूप आहे. आणि आज इथली जत्रा होती. छोटीशी छानशी अशी जत्रा आहे बघा. तुम्ही बघितलंच असेल की ही पालखी आली आहे. अशा बऱ्याच पालख्या मंदिरामध्ये येऊन थांबलेल्या आहेत जत्रेसाठी. तर आता मंदिरात जायला निघालो आहे. तसं पाहिलं ना तर आमची ही 3री चक्कर आहे. आणि आत्तापर्यंत आम्ही 3दा ह्या मंदिरामध्ये येऊन गेलो आहे मेतक्याला. इथून थोडंसं पुढे गेलं की हे बाळूमामांचं मेन मंदिर आहे जिथे बाळूमामांनी स्वतः इथे खांब रोवला होता. अशी इथे मान्यता आहे की ह्या खांबाला हात लावला ना की सगळी करणी बाधा वगैरे इथेच उतरून जाते.
इथे जिथे तुम्हाला पालखी दिसत असेल त्याच्या समोरच हा खांब आहे. इथे पण फोटो वगैरे काढायला, व्हिडिओ काढायला परवानगी नाही, त्याच्यामुळे मला आतला परिसर दाखवता नाही आला. आणि इथे ही बाळूमामांची गादी आहे, जिथे आम्ही दर्शन घेतलं आणि पुढे गेलो. तर आज दिवसभराच्या थकावटीनंतर आम्ही सगळे आता फ्रेश झालो आहे. एक झोप काढली दुपारची आणि आता संध्याकाळचं परत चेंज वगैरे करून बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहे. आणि रात्रीचं जेवण पण आम्ही सगळे आलो आता जेवायला. आणि हे बघा, मी आणि पप्पांनी थाळी आणि इथे पनीर नाही ना, काय आहे, कुठली भाजी, व्हेज चिंगारी. व्हेज चिंगारी आणि काय ते नान, असं हे आमचं जेवण चाललं आहे. आईने जेवायला सुरुवात केली आहे आणि ओंकार आणि सोनिया पण. जेवण केलं आणि आता आम्ही परत एकदा बाळूमामांच्या दर्शनाला आलो. कारण सगळे जवळजवळच, म्हणजे हॉटेलच्या जवळच बाळूमामांचं मंदिर आहे. खूप छोटा परिसर आहे, पण छान आहे. बाळूमामाचं दर्शन घेतलं परत एकदा आणि आता इथे आम्ही बसतोय. शांत असं वाटतं आणि खूप प्रसन्न वाटते ते. आणि रात्रीचं तर इथे खूप मस्त वाटतं. म्हणजे दिवसा ऊन असतं, त्यामुळे पाय एवढे भासतात इथे फरशीवर वगैरे, आणि उन्हामुळे थोडाच फार त्रास होतोच. आणि आज सकाळपासून आम्ही खूपच दमलो होतो, त्यामुळे सकाळी व्यवस्थित असं बसलो नव्हतो इथे. तर आता जेवण वगैरे केलं आणि आता इथे मामांच्या इथे येऊन बसलो. एकदम बरं वाटतं, एकदम बरं वाटतं, खूप मस्त. जर तुम्ही पण अजून आला नसेल ना अजून बाळूमामाच्या दर्शनाला, तर नक्की या, कारण खूप छान ठिकाण आहे. बाळूमामांची इथे प्रसिद्धी येतेच प्रत्येक व्यक्तीला आणि मस्त आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण कोल्हापूरला जाणार आहे. उद्या आमचं चाललं आहे की उद्या कोल्हापूर आणि ज्योतिबा करायचं.